रांगे पाटलांच्या आंदोलनाला धनगर समाजानेही पाठिंबा दर्शवलाय। यशवंत सेनेचे पदाधिकारी राज्यभरातून अंतलवारीत दाखल झाले। आपले प्रतिनिधी सागर आव्हाड थेट आपल्यासोबत जोडले गेले। सागर, काय म्हणणं या सगळ्या धनगर समाजाच्या आंदोलकांचं? आहे आणि या ठिकाणी धनगर समाज आक्रमक झालेला पाहायला मिळतोय। धनगर समाजाची मागणी आहे की एसटी मधून आरक्षण मिळावं, यासाठी त्यांनी मनोज जरांगे यांना पाठिंबा दिलेला आहे। धनगर समाज आणि मराठा समाज एक आहेत। आपण जर पाहिलं तर काही काळ हे सर्व यशवंत सेना असेल ती लक्ष्मण हाके यांच्याबरोबर होती, मात्र लक्ष्मण हाकेच्या भूमिका यांना पटलेल्या नाहीयेत। त्यामुळे या सर्वांनी एसटी आरक्षणासाठी मनोज जरांगेंना पाठिंबा दिलाय आणि ढोल वाजवत या ठिकाणी पाठिंबा जो आहे तो या ठिकाणी त्यांनी दर्शवलेला। आपल्याबरोबर विष्णू कुराडे, तुम्ही पाठिंबा दर्शवलाय? नक्कीच, कारण आमचं सुरुवातीपासूनच म्हणणं आहे की गोरगरीब गरजवंत जो मराठा समाज बांधव आहे त्यांना त्यांच्या हक्काचं आरक्षण हे भेटलंच पाहिजे। तुम धनगर आरक्षणाची मागणी नाही, आमची धनगर म्हणजे गेली अनेक वर्षापासून आमची फक्त अंमलबजावणीची मागणी आहे। आमचं धनगर समाजाचं एसटीचं जे आरक्षण आहे ते ऑलरेडी आम्हाला सर्व राज्यात आहे, महाराष्ट्रात फक्त त्याची अंमलबजावणी करायची आहे। आणि या राज्यामध्ये मराठा समाजामधून संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी वेळोवेळी धनगर समाज एसटी आरक्षणाचा हा प्रश्न त्यांनी काढला। एकेकाळी तुम्ही हाकेंच्या आंदोलनात होतात, जरा जानकरांच्या आंदोलनात होतात, मात्र त्यांच्याकडून मिळालं नाही। मुळात ज्यावेळेस हाके सर सुरुवातीपासून त्यांनी पंढरपूरला उपोषण केलं आणि धनगर समाज एसटी आरक्षण हे मिळवून देऊ अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य होतं, पण त्यानंतर कालांतराने एसटी आरक्षणाचा प्रश्न त्यांनी कुठेही आतापर्यंत काढलेला नाही। काय भूमिका आहे? आमची भूमिका एकच आहे, जरांगे पाटलाचं आंदोलन आहे आणि गरजवंत मराठ्याला आरक्षण भेटावं याच्याकरता त्यांचं आंदोलन आहे आणि आमचं एसटीची फक्त अंमलबजावणी करायची बाकी आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 36व्या क्रमांकावर धनगर हे स्पष्ट आहे, तरी पण आम्हाला फिरवी करत आहे। आपण मग धनगर समाजाची फसवणूक आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।